तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच कंबाईंड पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं एक मिशन जे राष्ट्रीय खाद्य तेल मिशन तेल पाम साठी सुरू केलेलं आहे। हे मिशन ऑगस्ट 2021 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे। कशामुळे लॉन्च केलेलं आहे? कारण खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये देशाला जे देशांतर्गत खाद्यतेल उत्पादन आहे ते देशांतर्गत खाद्यतेल उत्पादन वाढवणे, विशेषतः तेल पाम पिकावरती भर देऊन आत्मनिर्भरता साध्य करणे, आत्मनिर्भर भारताच्या हे जे स्वप्न बघितलेले त्या आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गतच आपल्याला काय करायचंय, तेल पामचं जास्तीत जास्त प्रोडक्शन वाढवायचंय। कारण आत्ताच्या घडीला सुद्धा आपण जे एडिबल ऑइल आहे ते एकूण आपली जी गरज आहे भारतीयांची त्या एकूण गरजेच्या 53% आपण आणखी पण काय करतो, एडिबल ऑइल आयात करतो। आयातीवरती आपण एवढे अवलंबून आहोत, त्याच्यामुळे ही आपल्याला पाम तेलची आयात कमी करणे आणि खाद्यतेल उत्पादन वाढवणे तसंच विशेषतः तेल पाम पिकावर भर देणे आणि हे उद्दिष्ट 2025-26 पर्यंत साध्य करण्याचा प्रयत्न आहे। तर ही जी स्कीम आहे ती इफेक्टिव्ह कधीपासून झालेली आहे? 1 नोव्हेंबर 2021 पासून इफेक्टिव्ह झालेली आहे। तर हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे। आणि दररोज 7 PM ला आपलं याच चॅनल वरती लेक्चर असतं, जे लाईव्ह लेक्चर असतं, ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे इकॉनॉमिक्सची रिव्हिजन करून घेतो। आणि हा माझा नंबर पण ठेवा, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पण ऍड करतो, जिथे सगळे अपडेट्स वगैरे आपण देतो। आणि तुम्हाला कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। सो धन्यवाद।